कागल सीमा तपासणी नाका इथं 12 जुलै रोजी झालेल्या अपघातात कणेरी इथल्या 28 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत द्यावी या मागणीचं निवेदन शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं शनिवारी कागल पोलिसांना देण्यात आलंय। कागल सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात वाहनांच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय। अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून काहींना अपंगत्व आलंय। 12 जुलै रोजी कणेरी इथल्या 28 वर्षाच्या विनायक अनिल पाटील याचा याच ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांची भेट घेतली। या अपघाताला अदानी व्यवस्थापन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कारणीभूत आहेत। यातील दोषींवर गुन्हा निश्चित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांना देण्यात आलंय। मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, अजित मोडेकर, नितीश डावरे, जयसिंग टिकले, विशाल देवकुळे, म्हाळू करिकट्टे, वैभव आडके, दीपाली घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।